नमस्कार सर्वांना, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. उद्या आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी. तर या संकष्टीला गणपती बाप्पांच्या कोणत्या सेवा कराव्यात, गणपती बाप्पांची पूजा कशी करावी, संपूर्ण मंत्र स्तोत्र याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हाय बटन दाबायलाही विसरू नका. घराची आर्थिक परिस्थिती सुधारावी, घरात अचानकच धनवर्ष व्हावी असं कोणाला नाही वाटत. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. ज्यांच्याही आयुष्यात विघ्न असतात, संकट असतात, त्यांचं हरण करण्याचं काम हे बाप्पा करत असतात. त्यामुळं जर या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे सेवा केली तर आपल्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर होतात असं मानलं गेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की गणपती बाप्पांची कोणती सेवा केल्यानं गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि कोणती सेवा केल्यामुळं आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 5 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुवार आहे. सोबतच या दिवशी सुकर्मयोग सुद्धा जुळून येत आहे. शास्त्रानुसार सुकर्मयोगात केलेली भक्ती आणि कार्य ही अक्षय फळ देणारे ठरतात असं मानलं गेलं आहे. मग हा संकष्टीचा नेमका चंद्रोदय कधी आहे, पूजेची वेळ काय असेल आणि गुरुवारी संकष्टी आल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी आणि धनवर्षा होण्यासाठी विशेषतः कोणते उपाय केले जाऊ शकतात, या सर्व प्रश्नांची उत्तरं चला सविस्तर जाणून घेऊया. वैदिक कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12:29 सुरू होणार आहे आणि 6 फेब्रुवारी शुक्रवारी रोजी मध्यरात्री 12:22 ही स्थिती संपेल. म्हणूनच तिथीच्या आधारे संकष्ट चतुर्थी गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजीच असणार आहे. पंचांगानुसार या दिवशी शुभ आणि सर्वोत्तम काळ सकाळी 7:07 पासून ते 8:29 असणार आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 5:22 पासून ते 6:25 असणार आहे. या दिवशी अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:13 पासून ते 12:57 असणार आहे. सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनालाही महत्त्व आहे. हे प्रदोषकाळी करायचं व्रत आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय आणि चंद्रदर्शन हे महत्त्वाचं मानलं गेले आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यावरच त्याला नमस्कार करून ताम्हणात अर्घ्य देऊन नंतर उपवास सोडला जातो. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं. या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदीचं फूल आणि दुर्वांची जोडी अर्पण करावी, कारण यामुळे आपल्याला बाप्पांची कृपा प्राप्त होते. एवढंच नाही तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून ताम्हणात अर्घ्य द्यावं. नंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा, मग आरती करावी आणि नंतर उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपती बाप्पांना आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. आता संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याची पद्धत काय आहे, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पाची षोडशोपचारे पूजा करावी, शुद्ध पाण्यानं गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्षाचा पाठ केल्यास उत्तम म्हटलं जातं. शिवाय आपल्याला अथर्वशीर्ष पाठ असेल तर 21 वेळा आवर्तन करावे किंवा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप तरी केला तरीही बाप्पांची कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते. त्यानंतर बाप्पांना फूल अर्पण करावीत. धूप दीप नैवेद्य अर्पण करून श्री गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचं वाटपही करावं.
त्यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावं आणि गणपती बाप्पांची आरती म्हणून जास्वंदीची फुलं आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावं किंवा फक्त श्रवण करावं. आता आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी गुरुवार आहे आणि सुकर्मयोगसुद्धा जोडून येत आहे. त्यामुळे आपण या दिवशी धनप्राप्तीसाठी उपाय करू शकतो. तो म्हणजे या दिवशी गणपती बाप्पांना मोदक आणि तुपाचा नैवेद्य अर्पण करावा. यावेळी ओम श्रीं गणसौख्यप्रदाय गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते असं म्हणतात. एवढेच नाही तर आपण बाप्पांना बेसनाचे लाडू, गोड तिळाचे लाडू अर्पण करावेत आणि पूजा झाल्यावर ते गरजू लोकांना प्रसाद म्हणून वाटावेत. यामुळे धनसंपत्ती वाढते, आर्थिक स्थिती सुधारते आणि अचानक धनलाभ किंवा धनवर्षा होण्याची शक्यता निर्माण होते असं सांगितलं जातं. मग हा उपाय करून तुम्ही हा अनुभव नक्कीच घेऊ शकता. त्याचबरोबर आपण एक कर्जमुक्तीसाठी उपायसुद्धा करू शकतो. तो म्हणजे या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती बाप्पांच्या मूळ मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि गाईला मोदक खाऊ घालावे. यामुळे कर्जाच्या समस्या दूर होतात. एवढंच नाही तर चंदनाने सुपारीवर ओम लिहून ती गणपती समोर ठेवावी आणि ओम श्रीं गणसौख्यप्रदाय गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेल्या या उपायाने कर्जाच्या संकटातून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. माघ संकष्टी चतुर्थीचा उपवास हे चंद्राचे दर्शन घेऊन मोडला जातो. यामुळे या व्रतात चंद्रोदयाची वेळ ही महत्त्वाची असते. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:35 असणार आहे. यावेळी आपण चंद्राला अर्घ्य आणि नैवेद्य अर्पण करू शकता. शिवाय या दिवशी विघ्न दूर करणारे भगवान श्री गणेश यांची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख समृद्धी आणि ज्ञानबुद्धी प्राप्त होते असं म्हणतात. अनेक जण या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा करतात आणि दुःखापासून मुक्तता मिळावी अशी प्रार्थना करतात. तर तुम्हीसुद्धा 5 फेब्रुवारी रोजी श्री माघी गणेश जयंती चतुर्थी साजरी करून सुकर्मयोगाचा लाभ मिळवू शकता. या दिवशी केलेले हे सोपे आणि प्रभावी उपाय तुम्हालाही नक्कीच लाभ मिळवून देऊ शकतात. तर तुम्ही कधी संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये असे साधे सोपे उपाय करून पाहिलेत का? आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत? कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओज तुमचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.